पावसाचे आगर म्हणून संबोधले जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून 8 तासात 70 मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे. सलग 2 दिवस धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच आहे. शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा आणि मोरणा नदीला पूर आलाय. नदी काठावरील जनावरे असलेल्या शेतकऱ्यांनी ती सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, ओढा यामध्ये प्रवेश करू नये. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन तहसीलदार शामल खोत पाटील यांनी केले. डोंगरमाथ्यावरून चांदोली धरणात सध्या 13,534 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. सध्या धरणाची पाणी पातळी 616.70 मीटरवर पोहोचली असून धरणात 25.32 टीएमसी पाणी साठा झालाय. धरण 73.58% भरले. धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 1,592 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडल्याने वारणा नदी पात्राबाहेर वाहते. परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी ओढ्यांचं पाणी शेतात घुसल्याने शेतीचं नुकसान झाले. परिसरातील ऊस, भात शेतीमध्ये पाणी साचून राहिले. वारणा आणि मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मांगले ते कांदे पूल पाण्याखाली गेलाय.